वंचित महाविकास आघाडीच्या गटातर्फे माननीय कलेक्टर साहेब कुमार आशीर्वादजी यांना आम्ही आज भेटलो आणि आमचा विषय होता महत्त्वाचा, तो म्हणजे गावामध्ये सुरू असलेला जो गॅसचा सिलेंडरचा पुरवठा आहे तो आमचा आज मुख्य विषय होता। कलेक्टर साहेबांसोबत अतिशय सकारात्मक आमची चर्चा झाली। कारण वाडीमध्ये गॅसचा मोठ्या प्रमाणात तुटवडा वंचित महाविकास आघाडीतर्फे जी लोकांची गॅसच्या माध्यमातून जी पिळवणूक होते त्यांना दिवसभर रांगा लावा लागते, परंतु त्यांना अशाही परिस्थितीमध्ये गॅस सिलेंडर मिळत नाही। तिथे पाण्याची सुविधा नाही, ऊन मोठ्या प्रमाणामध्ये राहते, त्यांना सावली नाही आणि म्हणून आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं। जय भीम। आज वंचित बहुजन महाविकास आघाडीतर्फे नागपूर जिल्हा कलेक्टर साहेबांकडे आम्ही पोहोचलेलो होतो आणि आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे सिलेंडरचा कमी साठा जात आहे त्याबद्दल आम्ही निवेदन इथे दिलेलं आहे। आज सर्वसामान्य जनतेला सिलेंडरच्या कामामुळे खूप त्रास भोगावा लागते। आम्ही पूर्ण विषय साहेबांकडे आम्ही कळवला आहे। त्यांनी मुख्यतः जे आपल्या इथं गरीब वर्ग आहे जे कामावर सकाळी कामावर जातात आणि संध्याकाळी कामावर वापस येतात आणि त्यांना सिलेंडरची उपलब्ध होत नाही, अशा लोकांसाठी त्यांनी छोटं सिलेंडर तात्काळ उपलब्ध करून देण्याबाबत, तसेच तिथे जे लोक रांगामध्ये लागलेले आहेत त्या लोकांना तात्काळ पाणी, शेड्स आणि OTPच्या माध्यमातून फटाफट सिलेंडर कसे डिलिव्हर होता येईल आणि जास्तीचा स्टॉक कसा अवेलेबल होतील याबाबत आम्हाला माहिती दिली। वाडी हे MIDC क्षेत्राशी जुळलेलं गाव आहे। तिथे ट्रान्सपोर्टर एरिया मोठा आहे म्हणून वेअरहाऊसेस मोठे आहे, तर तिकडे लेबरची जी क्वांटिटी आहे ती भरपूर प्रमाणात आहे। लेबर वर्ग हा भरपूर प्रमाणात रहिवासी आहे, तर त्यांच्याकरिता एक छोटं सिलेंडर 5 kgचं तयार केलेलं आहे। त्याचा वाटपसाठी सुद्धा तहसीलदार मॅडमला त्यांनी आदेश दिले की जेवढी पण लेबरची यादी आहे ती तात्काळ बनवा, पण माझ्याकडे पाठवा। जे उन्हाळा असल्यामुळे पाण्याची कमतरता असते, उन्हात त्यांना बसावं लागतं, या गोष्टीकडे त्यांनी लक्ष दिलं की यानंतर या गोष्टी होणार नाही आणि त्यांनी तुरंत तहसीलदार सरांना फोन केला आणि सांगितलं की यांना जो प्रॉब्लेम आहे तो किती लवकरात लवकर कमी करता येईल याकडे, त्यामुळे खरंच राजूभाऊच्या मामाची